चला सुरू करा. जितेंद्र आव्हाडजी आपण सुरू करा. नाही नाही असं नाही या. नाही नाव सांगू. नाही वाचता तसे सांगतो वाचता नाही. चला आव्हाडजी बोला. अध्यक्ष महोदय, या अधिवेशनाचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आपल्याला, आपल्या महाराष्ट्राला, देशाला विचारांच्या लढाईची अत्युच्च परंपरा आहे. लढाईमध्ये इथल्या व्यवस्थेविरुद्ध कायम उभे राहणारे यांनी व्यवस्थेशी लढाई केली आणि या देशाला आणि महाराष्ट्राला एका सुमार्गावरती आणून उभं केलं. जेव्हा जेव्हा धर्मसत्ता विरुद्ध राज्यसत्ता लढाई झाली तेव्हा पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेत इथल्या धर्मसत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचं काम इथल्या पुरोगामी नेत्यांनी केलं. इथे शंभूक असेल, इथले चारवाक असेल, माऊली असतील, संत तुकाराम असतील, फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, नाहीतर गौरी लंकेश असतील. पण या महाराष्ट्रामध्ये काल परवा जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. भर बाजारामध्ये पुरोगामित्वाचा अनेक वर्ष झेंडा खांद्यावर घेणाऱ्या प्रवीण गायकवाड या कार्यकर्त्यावरती, एका नेत्यावरती भ्याड हल्ला झाला. हे सगळं कट कारस्थान रचल्यासारखं दिसतं. अचानक त्यांच्या गाडीला घेराव घातला गेला, त्यांच्या गाडीमध्ये घुसण्यात आलं, त्यांना गाडीतनं बाहेर खेचण्यात आलं, त्यांच्या गाडीवरती वंगणाचं तेल टाकण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की केली. किंबहुना या विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला स्पष्ट सांगू इच्छितो की त्या खून करण्याची योजना होती. एकही पोलीस नाही. प्रवीण गायकवाड सारखा नेता येतोय आणि त्याच्या बंदोबस्तासाठी अक्कलकोटमध्ये एकही पोलीस नाही. हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात त्याच्यातला भाग आहे. अध्यक्ष महोदय, कोण आहे हा दीपक काटे हल्ला करणारा? त्याचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय आहे? काय त्याचं चरित्रण, काय आहे त्याचा इतिहास? तर सख्या चुलत भावाच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेला तो तरुण आहे. मार्ग बिघडलेला आहे, पण तो सध्या एका पक्षाचा सदस्य आहे. त्यामुळे मान सन्मान, पोलिसांचं संरक्षण, भीती हे त्याच्या जवळपासही फिरकत नाही. त्याचं अध्यक्ष महोदय, त्याला विमानतळावर पकडलं. एक रिव्हॉल्वर, 28 काडतुस सगळं बॅगेमध्ये सापडलं. त्याचं बेल ॲप्लिकेशन कोर्टात गेलं. अध्यक्ष महोदय, कोर्टाने ऑर्डर दिली की ह्या माणसाविरुद्ध एकही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीचा गुन्हा नसल्या कारणाने ह्याला उगाचच जेलमध्ये ठेवल्यासारखं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्हाला ह्याला बेल देत आहोत. अध्यक्ष महोदय, याच्यातनं स्पष्ट दिसतं की जो कोणी इन्क्वायरी ऑफिसर होता, जो या रिव्हॉल्वरची चौकशी करत होता, त्यांनी कोर्टासमोर हे मांडलंच नाही की दीपक काटे हा गुन्हेगार आहे, हा खुनी आहे. खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होता. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, कसलं लावलंय अर्बन नक्सल, अर्बन नक्सल, अर्बन नक्सल? हे अर्बन नाझी आहेत, हे अर्बन नाझी आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, नाझिझमचा बेसिक फॉर्म्युला की समाजामध्ये दहशत पसरवा, दहशत पसरवणाऱ्यांच्या मागे राजकीय शक्ती उभी करा, जेणेकरून
समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार होईल, त्याची रीतसर सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली आहे. अध्यक्ष महोदय, या अर्बन नाझीला जर आपण लगाम घालू शकलो नाही, आपण त्या जनसुधार विधेयकामध्ये आणलं. काय आणलं आपण? तर डावे उजवे, डावे कडवे विचारसरणी. मी त्या विधेयकावरती समितीमध्ये बोलत असताना पण सांगितलं होतं की या जगामध्ये जगमान्य अशी विचारसरणी आहे, ती म्हणजे लेफ्ट. आणि ती लेफ्ट विचारसरणी ही फक्त काय भारतात मर्यादित नाही, तर जगभरात अनेक व्यवस्थांमध्ये लेफ्टची विचारसरणी आहे, अस्तित्वात आहे. अख्खं रशिया लेफ्ट विचारसरणीच होते एकेकाळी. अध्यक्ष महोदय, लेफ्ट विचारसरणीचा आपण विचार करत असताना गांधींना मारणाऱ्या उजव्या विचारसरणीचं काय करायचं? धर्म आधारित सत्तेच्या खाली लपणाऱ्या आणि पेहलगाम मध्ये हल्ला करणारे हे सुद्धा उजवे कडवेच होते. आम्ही संविधानाला मानत नाही असं स्वातंत्र्यानंतर म्हणणारे उजवे कडवेच होते. मग त्यामुळे तुम्ही डावे कडवे असं म्हणत त्याचे काय विधेयक आणलंय, त्याच्यामध्ये दीपक काटेसारख्या उजव्या कड्यांना तुम्ही आधार देतात. कोणाला आपल्या पक्षात घ्यावं ते त्या पक्षाचा अधिकार आहे. माझी संस्कार आणि नीती याचं भाष्य करणाऱ्या त्या पक्षाला सांगायचं आहे की वेळ अशी नाही हो की तुम्ही दाऊदसाठीही आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे कराल. करू नका. या देशाने खूप दिलंय तुम्हाला, पण गुंडगिरीला आश्रय देऊन तुम्ही समाज व्यवस्था बिघडवतात. तेवढं जर केलं नाही तर फार बरं होईल. अध्यक्ष महोदय, मी एका ठाण्यातल्या प्रकरणाकडे हात घालतोय. अध्यक्ष महोदय, केस नंबर 497 ऑफ 2020, जमील शेख हत्या प्रकरण. कोण आहे हा जमील शेख? अध्यक्ष महोदय, हा जमील शेख मनसेचा लीडर होता, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट होता, तरुण पोरगा होता, लोकांमध्ये घुसून कामं करण्याची याला सवय होती. त्या विभागात चाललेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आवाज उचलायचा, तिथल्या स्थानिक नगरसेवकांच्या अनधिकृत कामाबद्दल आवाज उचलायचा. 2014 साली त्याच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. त्याच्या घराखाली त्याच्या डोळ्यात मिरची टाकण्यात आली आणि मिरची टाकल्यानंतर त्याचे दोन्ही पाय लंगडे करण्यात आले. त्या नवयुवकाने पोलिसांना 164ची जबानी दिली आणि त्याच्यात त्यांनी एका इसमाचं नाव दिलं. सगळं झालं, पण त्या इसमाला पोलिसांनी चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही. कालांतराने 2020 मध्ये जी मी खटला वाचून दाखवला, त्याच जमील शेखची भर बाजारामध्ये दुपारी हत्या करण्यात. मी तो हत्येचा व्हिडिओ कधी आपण भेटलात तर तुम्हाला दाखवीन. साहेब, ज्यांनी गोळी मारली ना, सिंगल शॉट गोळी मारली आहे. म्हणजे अशी एक मोटरसायकल चालली आहे, मागणं एक मोटरसायकल येते, जमील बसलाय, खाटकन त्याच्या हातात अशी रिव्हॉल्वर दिसते, काट मारतो, इथे लागते, जमील पडतो. बाजारातल्या लोकांना पडल्यानंतरही कळलं नाही की जमीलला गोळी लागलेली आहे. किंबहुना जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे व्हिडिओ आला तेव्हा जमीलच्या मित्रांना मी फोन केला, अरे उसको कुछ लगा क्या रे? तेव्हा मित्रांनी मला रडत रडत सांगितलं, साहब लगा नहीं, गोली गई है सर में. गोळी मारून आरोपी फरार झाले. अध्यक्ष महोदय, याच्यात काही अधिकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लावला आणि थोड्याच दिवसात एक सोनू नावाचा पोरगा ज्यांनी गोळी मारली होती, इरफान सोनू शेख, याला अटक केली. 23/11/2020 ही अटक झाली. ही अटक झाल्या झाल्या STFनी जी पहिली जबानी घेतली,
पहिली त्याच्याकडनं माहिती घेतली. त्या इरफानने STF UPला सांगितलं की हा खून करायला मला ओसामा आणि ज्याने आधीनं जी ह्याच्यावर हल्ला केला होता जमीलवा, त्या इस्माचंच नाव घेतलं आणि सांगितलं ह्या आकानी आम्हाला खून करायला सांगितलंय. हे आका प्रकरण संपत नाही बरं का दस साल आहे. हे आका प्रकरण चालू आहे. मी अजून येणार आहे आकांवरती. हा जायला पहिला पुरावा. इरफानला आणण्यात आलं. आता STF तर काय मॅनेज होत नाही. STFने प्रेस रिलीज काढून टाकली. इरफानने आल्यावरती 164 खाली जबानी दिली कोर्टासमोर जाऊन की हे काम आम्हाला त्याच आकानी करायला लावलंय. त्या आकाचं नाव घेऊन जबानी झाली. 164 निवेदन झालं. कोर्टासमोर सांगण्यात आलं. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर ही सुपारी अजून दोघांना देण्यात आली होती. त्यांचं नाव बैद्यनाथ आणि देवीलाल. त्या दोघांनी सांगितलं साहेब आधी ही गोळी मारण्याच्या आधी की आम्हाला ही ओसामानी सुपारी दिली होती. आम्ही जमीलच्या घराची रेकी केली होती. पण त्याच्या घरासमोर CCTV कॅमेरे असल्यामुळे आम्ही 3 दिवस एरियात राहिलो. पण आमची गोळी मारण्याची हिंमत झाली नाही. पुढे जाऊन ते सांगतात की हा काम आम्हाला त्याच आकानी करायला लावलं होतं. पण त्यांनी सुपारी वाजवली नाही. कॅमेरे होते म्हणून निघून गेले. सुपारी फिरली. ओसामानी ती सुपारी इरफान नावाच्या शार्प शूटरला दिली आणि इरफानने येऊन गेम वाजवला. त्याच्यानंतर पैशावरनं अडचणी निर्माण झाल्या. ओसामाला कबूल केलेले पैसे मिळाले नाही. ओसामाला पळवून बँकॉकला पाठवणार होते. ओसामाला बंगला बांधून देणार होते. ते काहीच न झाल्यामुळे ओसामाने व्हिडिओ पाठवला आणि ओसामाने त्यात सांगितलं की आका आणि आकाचा छोटा आका या दोघांनी आम्हाला एक काम दिलं होतं आणि मी काम केलं. आणि माझ्याशी खोटं बोलले. मला शब्द दिला होता बँकॉकला पाठवण्याचा. मला शब्द दिला होता घर बांधून देण्याचा. तो कुठलाही पूर्ण केलेला नाही. उद्या जर माझा एन्काउंटर झाला, उद्या जर माझा येता जाता कुठे माझा मृत्यू झाला, तर ह्याला जबाबदार हा आका आणि छोटा आका आहे. सुधीर चव्हाण नावाचा एक प्रत्यक्ष साक्षीदार, त्यांनीही 164चं स्टेटमेंट दिलं. त्यांनीही सांगितलं आकाचं नाव घेतलं, आकाच्या भावाचं नाव घेतलं. 16 पैकी 6 जणांनी 164चं स्टेटमेंट दिलं. आकाचं नाव दिलं, आकाच्या भावाचं नाव दिलं. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, मृत्यू झाल्यानंतर, त्याची हत्या झाल्यानंतर जमीलची बायको स्थानिक आमदारांना घेऊन, स्थानिक आमदारांना, आपल्या लक्षात आलं स्थानिक आमदार कोण असतील, संजय केळकर साहेब यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचले. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्षात होते. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र, जे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने लिहिलेलं की याची तुम्ही स्वतः लक्ष घाला, चौकशी पूर्ण करा. आणि त्यांनी शब्द दिला होता की मी ज्या दिवशी सत्तेत येईन त्या दिवशी हा गुन्हेगार बेड्या घालून मी आतमध्ये टाकून देईन. अध्यक्ष महोदय, दुःख इथे सुरू होतं. जेव्हा हत्या झाली तेव्हा जमीलची पोरगी 5 वर्षाची होती आणि त्याची मोठी पोरगी 7 वर्षाची होती. आता पोरगी 10वी झाली, 90% मिळाले. फी भरायला घरात पैसे नाहीत. जमीलची दुसरी लहान पोरगी आता 9वीत आली, ट्युशनला पैसे नाहीत. घर कसं चालतं मला काही सांगायचं नाही.
पण मला कौतुक या बाईचं आहे, या स्त्रीचं आहे, या भगिनीचं आहे, कुलसुमाचं, की तिने कधीच कोणासमोर हात पसरला नाही, कुठल्याही राजकीय नेत्यासमोर गेली नाही की मला पैसे द्या. 5 वर्ष सातत्याने कोर्टाची लढाई लढली आणि 5 वर्षानंतर हे सगळे पुरावे स्वतःच्या हातात घेतले आणि त्या दोघी पोरींनी रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने व्हिडिओ काढला की साहेब बाप म्हणून आम्हाला न्याय द्या. त्यास साहेब तुम्हाला आनंद होईल. या दोघींनी कोणाचं नाव घेतलं माहिती आहे? मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ही प्रेरणा आम्हाला वैभवी देशमुखकडनं मिळाली आहे. ही प्रेरणा आम्हाला कोणाकडनं मिळाली आहे? वैभवी देशमुख व्हिडिओमध्ये म्हणतात या दोन पोरी कि हमारे बाप की जिसने जान ली है वो हमारे सामने घूमता है. हमारे आंख के आंसू, मेरे माँ के आंख के आंसू देख के हमको बहुत बुरा लगता है. पिछले 5 साल हमने हमारे माँ को सिर्फ रोते हुए देखा है. हमने हमारे घर में हंसी देखी ही नहीं है. हमारे बाप की क्या गलती थी? सगळे पुरावे असताना साहेब, पोलीस FIR मध्ये नाव असताना आकाला बोलवतच नाहीत. आकाची चौकशीच करत नाहीत. चौकशी अधिकारी आका बरोबर उत्तर प्रदेशला जातो. चौकशी अधिकारी आका बरोबर जेवायला बसतो. जणू काय आका आणि चौकशी अधिकारी लंगोटी यार आहेत. तेच वाल्मिक कराड. तसंच प्रकरण आहे. सगळी यंत्रणाच ताब्यात आहे. अध्यक्ष म्हणून न्याय कोणाकडे मागायचा? बाकी राजकीय विचार फरक असतील देवेंद्र फडणवीसांच्या नामचे, पण निर्णय घेण्याच्या बाबतीत, न्याय देण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. अध्यक्ष महोदय, मी तेव्हाही वैभवीच्या वेळेस पण बोललो होतो की अध्यक्ष साहेब, मुख्यमंत्री महोदय, तुमच्यातला बाप जागा करा. तुम्हाला मुलगी आहे. त्या जमीलच्या 2 पोरी जर तुमच्याकडे आशेने अश्रू ढाळत न्याय मागतायत, न्यायाची भीक मागतायत, तर तुम्ही बापाच्या जागेवर आहात. तुम्ही मायबाप सरकार आहात. कोण पोलीस? अध्यक्ष महोदय, माज किती आहे बघायचं आहे. तो चांगला अधिकारी चौकशी करत होता. साहेब, चांगला अधिकारी चौकशी करत होता. त्याचं नाव नितीन ठाकरे. तो असा घरापर्यंत पोहोचला अटक करायला, आणि त्याला फोन सुरू झाले. मला आता त्या राजकारणात शिरायचं नाही. फोन कोणाचे होते, कोणी केले, काय केले, पण अध्यक्ष महोदय, त्याच्या घराखालनं, म्हणजे त्या आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरवायला लावली. आकाच्या घराखालनं त्याला गाडी परत फिरायला लावली आणि त्याची पुढच्या 24 तासामध्ये बदली करण्यात आली. हा बदलीचा पेपर. पण मगरुरी कुठे दिसते? बदली झाली जगाला माहित नाही, नितीन ठाकरेला माहित नाही, पण आकाच्या स्टेटसवरती हा बदलीचा पेपर आला. हा बघा स्टेटस. काय निरोप द्यायचा याच्यातनं स्टेटसवरनं आकाला? अरे हमारे नात को मत लगो, भेज देंगे. आजही पोलीस त्याच्या नादाला लागत नाही. म्हणजे त्यांनी तंगड्या तोडल्या 2014 साली, मर्डर केला 2020 साली. सगळे पुरावे हातात आहेत. कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण साहेब? न्याय मिळणार की नाही? का सभागृहात फक्त मी आरडाओरड करायची? हे सगळे पुरावे, सगळे 164, हे सगळं मी आपल्याकडे पाठवते अध्यक्ष महोदय. आपण द्या, कोणाला द्यायचंय ते आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे, मलाही एकच मुलगी आहे. मला माझ्या अंदाजाने तुम्हाला पण एक मुलगी आहे. ते अनेक जणांना मुली असतील. आज त्या मुली भीक मागतात. भीक, न्यायाची भीक मागतायत अध्यक्ष महोदय. त्या बायकोच्या घरी मी गेलो होतो. पोरगी 90% घेऊन पास झाल्यावर, म्हणजे त्याच्या घरी खिशातनं पैसे काढले. म्हटलं रखो. म्हणाले तुम्हारी भीख नहीं चाहिए हमको. अगर तुम्हारे में दम है, तुमने तो कभी तुम्हारा मुंह नहीं खोला है साहब, मुंह खोलो.
हमको देखना है तुम अगर संतोष देशमुख के बारे में बात कर सकते हैं तो क्या जमील तुम्हारा आदमी नहीं था? मी शर्मेने माझी मान खाली घातली. जेव्हा त्या पोरींकडे मी बघितलं तेव्हा माझ्यातला बाप जागा झाला की साला आपण काय करतो यार. आणि म्हणून मी आज हे बोलतोय, अध्यक्ष महोदय, न्यायाची अपेक्षा आहे, असं करू नका. केवळ राजकीय वरदस्त आहे म्हणून जर या महाराष्ट्रात खून पडणार असतील तर हा महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती मला कधीही माफ करणार नाही. अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? जमीलची बायको फिरते न्याय मागत, महादेव मुंडेची बायको फिरते. कोण होता महादेव मुंडे? काय त्याचा गुन्हा? महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा. छोटी जमीन घ्यायची, थोडे दिवस ठेवायची, चांगला भाव आला की विकून टाकायची. छोटा माणूस विचार. त्याने एक जमीन घेतली. ती जमीन घेतली त्यांनी काय रकमेला घेतली असेल, पण त्याला भाव मिळाला 150 रुपये आणि 12 गुंठ्याची जमीन होती. 12 गुंठे फार मोठी नाही, 12 गुंठे. त्याला फोन आला एक दिवशी, जमीन सोड. तो म्हणाला 1100 रुपये द्या, सोडतो. बरोबर आहे ना दस साहेब, काय चुकीचं नाही ना माझं? जमीन त्याला सांगितलं, ए शाण्या, 800 रुपयात पाहिजे. किती रुपयात? तो म्हणाला, हो मला साहेब 800 रुपयात कसं देणार, मला लॉस आहे, मी खड्ड्यात जाईन, माझे पैसे लागलेत. पाहिजे. तो पण नडला. 8 दिवसानंतर खेळ खतम. तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली. आता याचा टर्न कुठे आहे? हे सगळं चालू असताना आका, बीड मधला आका आणि बाळा बांगर, हे नाव देतो ऑन रेकॉर्ड, हे दोघं गाडीतनं जात होते आणि आकाला फोन आला. आकानी म्हणजे त्या बाळा बांगरनी ओळखलं ही चर्चा महादेव मुंडेबद्दल चालू आहे. आका म्हणाला फोनवरती, अरे बेटा काळजी करू नको, 2 दिवसात करतो, 2 दिवसात करतो. आणि 2 दिवसात केलं. महादेव मुंडे गायब. ह्याची चर्चा बाळा बांगरनी 2-3 ठिकाणी केली. बाळा बांगरला एसपीनी बोलून घेतलं, ठाकूरनी. अरे बाळा येडा का खुळा तू, म्हणाले तुझं काम व्हायचं याच्यात, ते फोनवर जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग. 2 दिवसांनी बाळाला कोणी बोलून घेतलं? आकानी. आणि आकानी एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त, साकळलेलं रक्त दाखवलं. म्हणाले महादेव मुंडेची विकेट काढली. अध्यक्ष महोदय, हे सगळं बाळानी जाऊन तेव्हा एसपी ठाकूरला सांगितलं, साहेब असं असं झालंय. हे सगळं घडताना त्या बाळावरती 7 केसेस पडल्या आणि बाळा पळाला. हे मी का सांगतोय अध्यक्ष महोदय? काल आसावरीनी, म्हणजे तिची पत्नी, त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी, तिने विषप्राशन केलं. म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देता की त्यांच्या कुंकवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना? उपकार केल्यासारखे. त्या कुंकवासाठी रडतात तुमच्याकडे, भीक मागतायत, बांगड्या फुटल्यात, पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही. का तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा. आका का तुमचे आर्थिक हितसंबंध त्या आकाशी जोडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हा आका एवढा बाप आहे? आसावरींनी काल नाव घेतलंय, त्या ज्ञानेश्वरींनी काल नाव घेतलंय, का अजून पोलीस कारवाई करत नाहीत? महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार? त्याच्याही घरी तीच परिस्थिती आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. ती बिचारी बाई, मला माहित नाही भगिनी आमची, अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो, अशी झाली हो बिचारी, अशी हाडाची काढं झाली आहेत विचार करून करून, रडून. तिचा भाऊ मला खाली येऊन सांगत होता, साहेब काहीतरी करावं, तिला खायला लाव. साहेब ती जेवतच नाही. म्हणजे झाले 2 वर्ष.
पण 2 वर्षानुसार सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल, ती खुलसुमा न्यायासाठी लढत असेल, तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत, ज्या व्यवस्थेविरुद्ध उभा राहत आहेत, व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकवाला तुम्ही न्याय देणार की नाही, माझ्या फुटलेल्या बांगड्या ह्या तुम्हाला दिसत नाही का? माझा सरकारला प्रश्न आहे, ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा. अशा कितीतरी ज्ञानेश्वरी बीडमध्ये फिरतात, किती मला माहित नाही, आमचे दस साहेब सांगतील. सगळ्या समाजातले अनेक तरुण, अनेक लोक कुठल्या थर्माल काय ते फर्नेस फेमस आहे ना बीडमधलं, कुठल्या फर्नेसमधनं गायब झाले हेच कळलं नाही. 150च्या वरती लोकांचा हातापताच नाही आहेत. म्हणजे तिथे तर काहीतरी वेगळंच राज्य आहे. अध्यक्ष महोदय, मी विषय फरफटत नेत नाही. ही ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला. अध्यक्ष महोदय, मस्सा जोगला संतोष देशमुखची हत्या झाली, सरकारने चांगलं केलं. आणि माझं मत आहे की अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळेच बीडमधला सर्वात मोठा आका हा आजही जेलमध्ये आहे. पण अध्यक्ष महोदय, संशयाची सुई फिरते आहे माझ्या माहितीनुसार, आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं, आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. या अत्यंत जबाबदारीने मी या विधानसभेत स्टेटमेंट करतो आहे. आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होताच कदम साहेब, आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. काय चालवलंय काय? अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली नव्हती. ती झाली. आपण अटकही कधी केलीत? जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आम्ही बघितलंय. आका गाडीतनं उतरला, आका येणार, हे जणू काय ट्रम्प भारतात येणार असं जाहीर केलं. आका येणार, आका येणार, आका येणार. आका कुठनं येणार, कसा येणार काय माहित नाही. तो हवाई दला म्हणजे हवेत नाही येणार, कसं काय नाही. एक गाडी आली, त्या गाडीला पोलीस बंदोबस्त ना, त्या गाडीवरती काय, आणि त्याच्या मागनं 400-500 गाड्या. अरे गुन्हेगार आहे ना तो, आरोपी आहे ना तो, तुम्हाला माहित नाही तो कुठनं येणार होता? त्याला रस्त्यात का नाही पकडलं? जसं नाशिकचं प्रकरण ना, ते हनी ट्रॅप आणि व्हिडिओ, असे अनेक व्हिडिओ आकाकडे आहेत आणि अनेक जणांचे आहेत. मी अजूनही ते चित्र विकू शकत नाही. म्हणजे ते जे ठेवतं, आका गाडीतनं उतरतो, आका उतरतो आणि एकटा असा पोलीस स्टेशनमध्ये चालत जातो. अरे काय, कोण आहे तो? पण दिसला महाराष्ट्राला. हतबल झालेले पोलीस व्यवस्था ही तेव्हा महाराष्ट्राला केली की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची हतबलता किती आहे. अध्यक्ष महोदय, हे प्रकरण गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल, सोमनाथ सूर्यवंशीची केस मी इथे लावून धरली होती. मी सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच झाली. त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा बरंच काही सांगून जातो, कारण का पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दिलं होतं की डेथ ड्यू टू फॅटल इंजरीज, शॉक. इथे सरकारतर्फे सांगण्यात आलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता. श्वासोश्वासाचा त्रास असताना तो जिवंत कसा राहिला? तो मेला कुठे? तो किती वाजता मेला? काही सरकार सांगायला तयार नाही. आणि आम्ही इथे एखादा आमदार जेव्हा बोलतो तो सत्य बोलतो असं मानलं जातं. हा कायदा आहे, प्रथा आणि परंपरेमध्ये हा कायदा आहे. नाही, सरकार काहीतरी लपवत होतं. कारण का सोमनाथ सूर्यवंशी ज्या जातीचा आहे त्या जातीला आपण मानतच नाही. जात व्यवस्थेमध्ये अतिशय छोटी जात, समाजही बरोबर नाही, समाजाची मतही नाहीत की सरकारने त्याचा विचार करावा. अरे हटाव. कोणातरी वाचवण्याच्या नादामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला ढकलून दिला. मेला तर मेला, जाऊ द्या. पण त्या आईचे शाप लागले, त्या आईचे शाप लागले.
एकुलता एक मुलगा, मी एकुलता नाही, 2 भाऊ, पण भांडी घासणाऱ्या बाईने आपल्या पोराला LLB पर्यंत नेला होता. आणि मी सांगतो अध्यक्ष महोदय, मी कोविडमध्ये सिरियस होतो. माझा आणि सोमनाथ सूर्यवंशीचा काही संबंध नाही आहे. आम्ही कधी एकमेकांना भेटलोही नाही आहे. पण मी जेव्हा कोविडमध्ये सिरियस होते तेव्हा त्याची फेसबुकची पोस्ट होती. जेव्हा माझ्या मृत्यूबद्दलच्या अफवा चालत होत्या तेव्हा त्यांनी फेसबुक टाकली होती की मृत्यूला धक्का देऊन हा लढवय्या जितेंद्र आव्हाड परत येईल, कारण का तो समाजासाठी लढण्यासाठीच पैदा झाला. ही सोमनाथची 2022ची पोस्ट होती. म्हणून मी त्यासाठी लढत होतो. आणि आज मला आनंद आहे की तुम्ही सगळे प्रयत्न केलेत. सोमनाथचा मृत्यू खोटेपणा करण्याचा तुम्ही सगळे प्रयत्न केले, पण अखेरीस संभाजीनगरच्या हायकोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करा. प्रश्न हा आहे की तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल केलीत. महाराष्ट्राचा न्यायाला फाशी दिलीत. सरकारकडनं जी अपेक्षा असते लहान लहान समाजाची आईची, त्या अपेक्षा भंग करून टाकला. काय ते त्या आईचं दूध, काय त्या आईचं हृदय तुटत असेल हो सकाळी उठल्यानंतर. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला फसवलं, तो अख्ख्या महाराष्ट्राला. त्याचं प्रोजेक्शन करून टाकलं की गुंड होता. पोलिसांनी काहीच केलं नाही. मी ती आईला विचारलं होतं, आई त्याला काय श्वासोश्वासाचा त्रास होता? मला कसला हो धडधाकट होता, काहीच त्रास नाही आमच्या पोराला. बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, त्या पोलिसांना अटक नाही झाली काय झालं ही माहिती महाराष्ट्राला कळलीच पाहिजे. अध्यक्ष महोदय, महिला सुरक्षितता हा एक मोठा विषय आजकाल चर्चेत आहे. अध्यक्ष महोदय, इथे खूप चर्चा झाली. शहापूरमध्ये शाळेमध्ये पोरींना मासिक पाळीचा डाग दिसल्यानंतर त्यांना केबिनमध्ये बोलवून त्यांचे जे काय केलं ते शब्दात सांगताही येत नाही. काय चालू आहे? काय महिला अत्याचार कुठल्या लेवलला चालले आहेत? बलात्कार वाढले आहेत, विनयभंग वाढले आहेत. महिला महाराष्ट्रात असुरक्षित आहे हे आपल्या लक्षात येत नाही. अध्यक्ष महोदय, इथे चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रॉस्टिट्यूशनच्या केसेस एवढ्या वाढायला लागल्या आहेत. आणि त्याच्यात खरी वाढ कुठे दिसते तर बाल लैंगिक शोषणामध्ये. या बाल लैंगिक शोषणामध्ये आपण मुंबईमध्ये पोर्नो तयार होताना बघतोय. ते ब्लू फिल्म काय असतं ना, ते तयार होताना बघतोय. या मुंबईचे 12 वाजवत आहेत. ड्रग्स वाढीला लागलेत. जणू काय पोलिसांचा कंट्रोलच सुटलाय असं झालंय. काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, ठाण्यामध्ये काही संबंध नाही, जोगेश्वरीला माल पकडला जातो. काय MD का कोकेन कोणा तरी पकडला जातो. रॅकेट किती मोठ्याकडे बघा. त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊ नये म्हणून ठाणा पोलीस जोगेश्वरीला पोचतात आणि 65 ग्रॅम MD, म्हणजे ती कमर्शियल काय असते मला एवढं काय माहित नाही, पण त्याला ठाण्यात घेऊन येतात. 25 कोटीची तोड होते. कसं काय होणार ड्रग कंट्रोल? तुम्हाला काय वाटतं? ड्रग्स विदाउट द हेल्प ऑफ पोलीस चालू शकता? प्रत्येक नाक्यावर पान टपरीवरती चार्ली, व्हाईट, म्हणजे जी काय नावं आहेत मार्केटमधली प्रचलित नावं, ती अशी पावली पान टपरीवर मिळतात हो. हे काही पानवाल्यांच्या बाजूला उभं राहिलं की तो पानात टाकून देऊन टाकतो, लगाव इधर सो जाओ. काय चालू आहे काय? अध्यक्ष महोदय, महिलांच्या अत्याचार, ड्रग्स, मर्डर, रिव्हॉल्वर्स हे तर असे मुक्त, म्हणजे काय त्या नागपूरच्या हत्या बघा कशा आहेत. म्हणजे आपल्यालाच भीती वाटते, साला रस्त्यावर येतो खाटखोट मेला चालला. अरे काय भीती नावाची काही गोष्टच उडली नाही. अध्यक्ष महोदय, आपण अनेक मोर्चांना जातो ना याच्यात, आझाद मैदानावर.
सगळ्या मोर्चांना जातो. मी जातो, जयंत पाटील साहेब जातात, विजय वडेट्टीवार जातात, आमचे नाना पटोले जातात, रोहित पवार जातात, उद्धव ठाकरे पण जातात, आमचे सुनील प्रभू जातात, सगळे 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 आम्ही जातो. अध्यक्ष महोदय, मी एक प्रकरण समोर आणतो. काय चालू आहे काय महाराष्ट्रात. मला एक 80 वर्षाची म्हातारी भेटली बिचारी. अशी टिपिकल म्हातारी, सुरकुतलेला चेहरा, पुतण्याच्या हातात हात दिलाय. मला तिला बघून असं वाईट वाटलं. असं म्हटलं हिच्या पायात चपला नाही आहेत, लुगडं फाटलंय, काय करते इथे. मी स्वतःहून कुतूहलाने तिच्या जवळ गेलो. आजी काय हो तुमचं काम इथे, कशाला आलात. मला म्हणाली बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन. तुमची जमीन कोणी घेतली. मग जी कहाणी सांगितली योगेश कदम, तुम्हाला पण वाईट वाटेल. त्या बाईची 17 एकर जमीन होती. 17 एकर. तिचा पती, ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो, तिचा दादला 10 वर्षापूर्वी वारला होता. तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला. एक दिवशी म्हणजे 4/4/25 तिला फसवून तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले. कोणतरी किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते. आणि घेतले की 17 एकरवरती आजीचे अंगठे. 17 एकरचा दस्त तयार झाला. आजीला कळलंच नाही काय झालं. 1 महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली. नातेवाईकांनी धावपळ सुरू. अध्यक्ष महोदय, जेव्हा गावभर बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएम मध्ये 5 लाख रुपये टाकले. काय टाकण्याची गरज आहे, तुम्ही चुकलेला नाहीत ना, कशाला टाकायचे. असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात. अध्यक्ष महोदय, हा कोण आहे कैलास वाघमारे माहिती घ्या. योगेश कदम, तुम्ही म्हणजे तुम्ही इथे गृह खात्यातर्फे बसलेले आहात, घेऊन घ्या कैलास वाघमारे. लगेच फोन करा सांगलीच्या एसपीला. आणि कोण आहे हा कैलास वाघमारे, हा कुठे काम करतो याची माहिती घ्या. फार काय लांब नाही, लगेच सगळं उघड होईल. पण अध्यक्ष महोदय, एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. 80 वर्षाच्या त्या आजीची तुम्हाला छाप लागते. कसली हो लाडकी बहीण. ही लाडकी आजी आहे ना तुमची आजी. आजीची 17 एकर जमीन खाल्ली आहे ना. त्या आजीच्या अंत्ययात्रेला पैसे नाहीत ना घराकडे. त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना. कोण देणार तिला न्याय. कोण आहे ते हरामखोर. उत्तर आहे सरकारकडे. हे सरकारकडे मी उत्तर मागतोय. जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा. मी फोटो आहेत माझ्याकडे कैलास वाघमारेचे सगळे फोटो आहेत. मी उघड करत नाही. तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो. जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडनं. आम्ही याची बोलतो ना, सोमनाथ सूर्यवंशी, राबोडीतला आका, बीडमधला आका, आम्ही हवेतनं नाही आणत. आम्ही माहिती गोळा करतो. आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो, माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो. मी चॅलेंज देतो सरकारला. चॅलेंज, ओपन चॅलेंज. मी जे आत्ता आरोप केला आहे त्याच्यातला 1% खोटा आहे तर दाखवा. मी उद्या आजीला घेऊन येतो. मी उद्या जमीलच्या 2 पोरींना घेऊन येतो. मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो.
आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का? यांचं कुंकू परत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का? यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का? नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हतबल झालो आहोत. ही हतबलता या सरकारची दिसते. आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत, पण पॉलिटिकल कंपल्शन्समध्ये जमीन बळकावणं, मर्डर करणं हे मान्य आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, हे ठाण्यामधल्या साधना हिंदी विद्यालयामध्ये म्हणजे महिला अत्याचार, रंजू सिंग नावाची सहाय्यक शिक्षिका ही सन 2023 ते एप्रिल 2025 पर्यंत कार्यरत होती. शाळेचे संस्थापक श्री रमेशचंद्र मिश्रा यांनी शाळेत कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात त्यांच्याकडनं लाखो रुपये उकळले होते. सुमारे 12 वर्ष त्यांना पगार दिला नाही, मानधन दिला नाही. ती बिचारी मिळतं त्या तटपुंज्या पगारावरती नोकरी करत राहिली. आणि अखेरीस या सगळ्या परिस्थितीमुळे एक दिवशी तिचं मानसिक संतुलन, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावी लागली. ॲडमिट. शाळा अनधिकृत MIDCच्या प्लॉटवर उभी आहे. सगळं पोलिसांना माहिती आहे. काही होत नाही. गंगा संस्थापक रमेशचंद्र मिश्रा लय ताकदीचा आका आहे. या आकाने लय हैराण केलं लोकांना. अध्यक्ष महोदय, आज सकाळपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, साला ये हनी ट्रॅप क्या है, साला ये हनी ट्रॅप क्या है, ये किसका है. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय. अरे तेरा तो नाही आहे ना किंवा अमीन भाई. अध्यक्ष महोदय, काय चालू आहे काय महाराष्ट्रात? अमीन भाई सोचो अमीन भाई, ये हसी मजाक में मत लो. कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील. ज्याचं नाव येतंय ना तो गेले 20 वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे. असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही. असा एकही नेता नाही, असा एकही IAS IPS ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही. सगळ्यांचा दोस्त. आधी एक नाशकात हॉटेल होतं, आता एक रिसॉर्ट उघडलाय. त्या रिसॉर्टमध्ये एक रूम आहे. त्या रूम मध्ये 8 कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्यानी. त्याच्यात चायनामधनं कॅमेरे आणलेत. आता मला तेच मी पुढे येतोय. प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे. प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. अध्यक्ष महोदय, हा गुजरात पॅटर्न आहे. आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय ते. गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लीक झाल्या आणि त्याच्यातनं 2-4 आत्महत्या झाल्या. अध्यक्ष महोदय, विषय दुसरीकडे नाही न्यायचा आहे. प्रश्न हनी ट्रॅपचा नाही आहे. प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, लपवून खोल्यांमध्ये बाथरूममध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत? ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत. योगेश कदम, ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत. एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी 3 कोटी मागितले गेले अशी माझी माहिती आहे. आणि नंतर त्याला परत फोन गेला 3 कोटी दिल्यानंतर की 10 कोटी हवेत. आणि असं म्हणतात, मला माहीत नाही, माझी काय हे नाही, पण हे 100% माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये हे झालं. ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून नाव येतं त्याचं नाव मला घ्यायचं नाही आहे, पण असं एकही राजकीय पुढारी नाही आहे जो नाशिकला गेला आणि तू त्याला ओळखत नाही. नाही, तू गेलाच नाहीस, बिचारा आहेस तू नाशिकला जात नाहीस. प्रत्येक जण आता मी पण नाही ओळखत, पण मी त्याला अगदी व्यवस्थित ओळखतो. मी त्याला एकदम व्यवस्थित ओळखतो. आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरायचा. प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष महोदय, पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे. जाऊ द्या, नाव घेतल्यानंतर
आणि मी नाव घेतलं तर डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे जसं ठाप अर्थक्वेक येईल. जाऊ द्या, सोडून द्या ना. प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे बंद करा. हा जो कोण हलकट आहे ना, जो हे धंदे करतोय, मैत्रीचं नातं दाखवतो, हॉटेलमध्ये बोलवतो, 5 स्टार सगळ्या सोयी करून देतो, स्पा मसाज वगैरे सगळं सगळं करून देतो, आणि नंतर 1 वर्षाने दाखवतो हे घ्या अध्यक्ष. नाही, त्यांना जाऊन योगेश कदमना जाऊन भेटून सांगणार आहे कोण आहे तो. त्यांना पण माहिती आहे, त्यांनी सकाळी उत्तर दिलं ना, चौकशी करतो, कॉम्प्रोमाइज झालंय. ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालो? कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे योगेश कदम? कसलं कॉम्प्रोमाइज झालं? किती वर झालं? कितना रोकड़ा लिया, कितना रोकड़ा दिया, किसको दिया? ये माल का कमाल है, ये माल का कमाल है. इसमें सिर्फ झोल है, झोल. झोल को मत बचाओ, झोल को मत बचाओ. जे काय झालं असेल ते राहू द्या. अध्यक्ष महोदय, जे काय घडते ते अतिशय डेंजरस आहे. माझी सूचना आहे आणि ही मनापासून करतोय मी, की पोलिसांना हे चेक करायला सांगा की कॅमेरेज कुठे कुठे लागलेले आहेत. अनेक हॉटेलमधल्या अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात. असं आहे की यंगस्टर्स असतात, मला ते बोलायचं नाही, परत त्याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण आपल्याला नवतरुणांचे, हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील, ही आपली जबाबदारी आहे. अनेक फॉरेनर्स येतात, अनेक जण नाशिकला जातात. पुण्यनगरी नाशिक, गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणारी नाशिक, पंचवटीच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, काळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली, पावन झालेलं नाशिक आज बदनाम कशामुळे होत आहे? तर बेफिल्म काढल्या गेल्यात म्हणून, हनी ट्रॅपमुळे नाही हो. नाशिक फार मोठी पुण्यनगरी आहे. तुमचा माझा कुंभमेळा तिथेच भरतो 12 वर्षानंतर. तर योगेश कदम साहेब, तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुम्ही आज हाऊसमध्ये बसले आहात होम म्हणून. बघा, हे लक्ष घ्या, हे लक्षात घाला. हा, कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या. कुंभमेळ्याची स्वच्छतेनंतर करा, हा कुंभ स्वच्छ करून घ्या. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवडा प्रस्तावात मागच्या वेळेस रतनशी पेमजी ट्रस्टबद्दल बोललो होतो. परत एकदा आठवण करून देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं, घोटाळा झाला, 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं. पॉलिटिकल कंपल्शन्स, कोएलिशन कंपल्शन्स, ह्याच्यामुळे ही चौकशी पुढे गेलीच नाही आहे. पोलिसांवर असा कोणाचा दबाव आहे? पोलीस आम्हाला सांगतात, मला आय एम ऑन रेकॉर्ड. अरे जितेंद्रजी, समजून घ्या ना, फोन येत आहेत. अरे कोणाचे फोन येत आहेत? 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा होता आणि कोण दाबण्याचा प्रयत्न करतोय? आम्ही सोडणार आहोत? आम्ही वाटेकरी नाही आहे. वाटेकरी कोण आहे? रेव्हेन्यूमधले ऑफिसर वाटेकरी आहेत, TILR वाटेकरी आहेत, TMCचे अधिकारी वाटेकरी आहेत. अध्यक्ष महोदय, ज्या NBFCच्या बँकेमध्ये 1.5 लाख रुपये नाही, 1.5 लाख, ती NBFC 1,200 कोटी रुपयाची गॅरंटी देते. अरे इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग. 1,000 कोटी रुपयाची जमीन 100 कोटी रुपयामध्ये विकली जाण्याची संभावना दिसते. हायकोर्ट म्हणते कॅन्सल. पैसे आलेत गेलेत, फक्त ते कॅशमध्ये गेलेत, चौकशी करा. इट इज अ फिस्ट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग. हाच रतनशी प्रेमजी ट्रस्टच्या मालकावरती आजही 5 FIR आहेत. 5 FIR. अशाच ट्रस्टच्या जमिनी तो अशाच विकत असतो. वशीला लय दान गाय हो योगेश कदम साहेब. 5 FIR असून देखील आजपर्यंत एकदाही पोलीस स्टेशननी बोलून बसवलं नाही. सिर्फ अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है, असं तो म्हणत असतो कायम ठाण्यामध्ये. तेव्हा अध्यक्ष महोदय, हे सगळं बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले, मला गोविंद पानसरे आठवतात. अध्यक्ष महोदय, आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत.
आजही आरोपी फरार आहेत. झाली 10 वर्ष झाली. 2015ला मारलं त्यांना. अत्यंत बुद्धिमान, निष्ठावान, विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंद पानसरे साहेब गेले. पण अध्यक्ष महोदय, कधी पकडणार या आरोपींना? कधी शिक्षा देणार त्यांना? त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्ण आंधळे कुठे हो? योगेश कदम साहेब कुठे आहे? तो गायब आहे की गेला? तुम्हाला काहीच माहित नसेल. कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता. वीक लिंक. हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपोटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलंय. तेव्हा अध्यक्ष महोदय, कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते. समाजातील प्रत्येक महिलेला, स्त्रीला, भगिनीला, पुरुषाला सन्मान मिळावा, न्याय मिळावा, समानतेची वागणूक मिळावी, प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं, एवढंच अभिप्रेत असतं. आणि त्याहीपेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा. जर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं, जर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी लागत असेल, जर कुलसुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी लागत असेल, तर मग सरकार काय करतंय? अरे ते मायबाप आहे की स्वातंत्र्य बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय? एवढंच मला विचारायचं आहे. आम्हाला न्याय हवा आहे. कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र हा षंडांचा नाही, एवढा लक्षात ठेवा. शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला, हे लक्षात ठेवा. आमची लढाई तुकारामाच्या बाजूने, नथुरामाच्या विरोधात आहे, एवढं लक्षात ठेवा कायम. आम्ही लढत राहू. तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला. काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या. देऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष महोदय, तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून. काय चालू आहे काय? मी आता ट्विट केलंय अध्यक्ष महोदय. एक आई बहिणीवरनं मला शिव्या आल्या आहेत. आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय. मारून टाकू. मी उघडपणाने सांगतोय, 6 टर्मचा आमदार आहे मी. माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन. मोबाईल नंबर येतो. मी फोटो पण टाकलाय. तर बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का. आम्हाला सांगणार आहेत काय? कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा. आम्हाला बघायचं आहे. विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय. जबाबदारी विधानसभेच्या मालकांची. आणि मालक कोण आहेत? वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष. मी त्यांच्या हाताखाली आहे. माझा जीव वाचवणं, माझ्या प्राणाची रक्षा करणं, माझा सन्मान करणं, माझी प्रतिष्ठा राखणं, या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा. आई बहिणीवरनं शिव्या देता, धमकी देता. अरे ते आहे, धमकीला घाबरणार आहेत का मी? अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब. धमकी कोणाच्या बापाची ऐकणार नाही. आम्ही गांधींचे पाठीराखे आहोत. गांधींचे. मरते दम तक जो विचारधारा से चले हैं उसी विचारधारा पे चलेंगे. शरणागती नहीं पत्करेंगे. तेव्हा एवढंच बोलतो. न्यायाची अपेक्षा करतो. बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अतुल वातकळकर.